सध्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या जागा रिक्त झालेल्या आहेत। शिवसेनेच्या वतीने सुद्धा 2 जागा रिक्त आहेत आणि या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी अवघे 1.5-2 दिवस शिल्लक आहेत। अनेक नावांवरती चर्चा सुरू आहे, मात्र अनेक नावं जी आहेत त्यापैकी बहुतांश नावं ही अपेक्षित नावं होती। मात्र या सगळ्यामध्ये अचानकपणे एक अनपेक्षित नावाची एंट्री झाली। या नावाला सुद्धा, या व्यक्तीला सुद्धा विधान परिषदेची संधी मिळायला हवी अशी मागणी केली गेली। आता मागणी कोणी केली होती तर पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ही मागणी केलेली होती। त्यानंतर या नावाची चर्चा सुद्धा रंगू लागली। आता हे नाव जे आहे ते काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता आलेलं नाहीये, पूर्वीपासून या नावाची चर्चा सततच होत असते। माझ्याबरोबर ते स्वतः आहेत, अर्थातच मी बोलतेय अभिजित बिचुकले यांच्याबद्दल। माझ्याबरोबर ते स्वतः आहेत। काय सांगाल, विधान परिषदेसाठी तुमच्या नावाची चर्चा वगैरे सुरू झाली आहे? नक्कीच मीडियामधून सुद्धा कळालं आणि तृप्ती देसाईंनी मला तसा तो त्यांचा स्क्रीनशॉटसुद्धा टाकला होता, जो की एकनाथरावांना त्यांनी काहीतरी 2 दिवसांपूर्वी पाठवला। ॲक्च्युली एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो 2 दिवसांपूर्वी आणि तिथं प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही होतो। त्याच्यानंतर आमच्या नॉमिनल गप्पा झाल्या, पण त्याच संध्याकाळी त्यांना ते जाणवलं। जसं की काही ठिकाणी तुम्ही बघा की बिग बॉस असेल किंवा राजकारण असेल किंवा वरळीची निवडणूक असेल, मी आलो की तुम्हीसुद्धा जोशात माझ्याकडे येत असता, मित्रपरिवार सगळा पत्रकारांचा। तर त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली आणि तिथून ही चर्चेला सुरुवात झाली। त्यामुळं तुम्ही माझ्याकडे येताय आणि त्यालाही मी एक दिवस वेळ लावला। तर जर आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीची संधी मिळते किंवा तिसरी व्यक्ती जाऊन तृप्ती देसाईंसारखी जी महिलांसाठी लढते गेली 20 वर्ष आपण पाहतोय आणि कुठल्याही वादामध्ये नसलेलं ते व्यक्तिमत्व आहे, तर मला वाटतंय तृप्ती देसाईंनी केलेली मागणी ही त्यांच्या मनाच्या, मेंदूच्या आणि हृदयाच्या कप्प्यातून बाहेर आली आणि ती प्रातिनिधिक असावी। कारण महिलांमध्ये त्या कार्य करत असताना अभिजित बिचुकलेंचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि संपूर्ण चारित्र्य हे महिलांमध्ये अतिशय वाखण्यासारखं आहे आणि त्याच्यातून ती मागणी झाली असं मला वाटतं। नक्कीच, जरी आपण आता असं म्हणूयात की तृप्ती देसाईंनी ही मागणी केलेली असली तरी सुद्धा तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुम्हाला जायचंय विधान परिषदेत? या ठिकाणी काय आहे की एकनाथरावांकडे त्यांनी पत्र लिहिलं, बरोबर। एकनाथरावांचे माझे व्यक्तिगत संबंध पाहाल तर ते खूप सुंदर आहेत, परंतु त्यांच्या काही पॉलिसीज असतील, त्यांची काही सूत्र असतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं मी त्यांना भेटणार आहे आणि त्याच्यातून जी काही भूमिका होईल, कारण शेवटी हे समाजासाठी चाललेलं असतं। माझा एक खास वर्ग आहे हे मान्य करावं लागेल तुम्हाला आणि त्यातून युवकांसाठी, युवतींसाठी, शेतकऱ्यांसाठी नेहमी मी बोलत आलो। त्यांच्यासाठी भरीव असं काही कार्य व्हावं ही माझी अपेक्षा, इच्छा आहे आणि त्याच्या अनुषंगानं जर एकनाथरावांचं माझं, कारण अनेक पदाधिकारी, महिला आणि जेंट्स यांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की अभिजित दादा तुमचं स्वागतच असेल, कारण तुमची लोकप्रियता आमच्या पत्त्यावरती पडेल आणि एकनाथराव आणि तुम्ही दोघंही साताऱ्याचे आहात आणि त्यामुळं आमच्या साहेबांचे हात बळकट होतील। खूप चांगली गोष्ट झाली की तिसऱ्यांनी माझं नाव चर्चेला घेतलं। त्याच्यातून आपण एक सिद्ध करू शकतो की आपण कुणाचेही चमचे नाही, आपण कुणाचेही त्या ठिकाणी पाळलेली जे कुणी ज्या कुणी ते त्या लोकांसाठी त्यांचे तुकडे घेऊन बोंबलत असतात, पण अभिजित बिचुकले झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है और शेर की बात चल रही है, तो जो शेर यूज करते हैं उनके मोनोग्राम पे उनको सच्चा शेर मिल जाएगा। नक्कीच, या सगळ्याबरोबर त्या असं सुद्धा म्हटलं की तुम्ही राज्यभरात फिराल, तुमची प्रसिद्धी खूप आहे, अगदी परदेशात सुद्धा तुम्हाला ओळखणारे तुमचे चाहता वर्ग खूप मोठा आहे। सो तुम्ही राज्यभरात फिरून लोकांचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं मार्गी लावू शकता असंही त्यांना वाटतंय। खरंच असं काही डोक्यात आहे, महाराष्ट्राचे दौरे वगैरे करायचं काय कुठे? एक लक्षात ठेवा, विधान परिषदेच्या अनुषंगानं माझं नाव तृप्ती देसाईंनी उचललं, काही पदाधिकाऱ्यांनी त्याला सपोर्टसुद्धा केला आहे आणि ते वरतीसुद्धा गेलेलं आहे, म्हणजे एकनाथरावांच्या इथंसुद्धा तो विषय गेलेला आहे पूर्ण। समजा काही गोष्टी असतील की त्यांची जुनी माणसं असतील, नवी माणसं असतील, यातून एकमेकांचे कम्युनिकेशन्स होत राहणार आहेत। जे काही करतो आहे आम्ही महाराष्ट्रासाठी करतो आहे आणि मी तो पुरुष आहे महाराष्ट्रातला पहिला की ज्यांनी गेली 8 वर्ष कंटिन्युअसली सांगितलं आहे की महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले यांच्या स्वरूपात मी देणार। त्यामुळं एक सहकारी म्हणा
एक काय म्हणू मित्र म्हणा, याच्या म्हणून एकमेकांना आपण दोघंसुद्धा काय बोलतो हे माहिती असतं. फक्त ते कॅमेरा पुढे येत नसतं कधी कधी. तर येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच माझी पक्ष स्थापना करून मी माझ्या सौभाग्यवती कशा मुख्यमंत्री बनतील आणि ज्या महिला नालायकपणा करतात, स्त्रीत्वाचं उदो उदो करत असताना बुवांकडे जातात, बुवांकडे आणखीन बायांना नेतात आणि त्या बाया तिथं असतात. मग शिंदे साहेबांकडे सुद्धा एखादी तशी बाई आहेच, नाव मला घ्यायचंच नाही, कारण इतक्या खालच्या लेवलच्या स्त्रियांचं नाव माझ्या जिभेवरती नको, कारण माझी जीभ ही कधी कधी सरस्वती आहे आणि कधी कधी ती महाकाली होते. त्यामुळं माझ्या जिभेवरती मी आत्ता त्यांचं नाव घेणार नाही. जर कुणी माझं नाव घेतलं तर त्या आणि त्या सगळ्यांना सांगतो, अभिजित बिचुकले तुम्हाला सगळ्यांना महागात पडतील. तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढीन. कुठल्या बुवांकडे तुम्ही गेला, कुठल्या बायकांना घेऊन गेला, किती बायकांचं रॅकेट तुम्ही केलं, ते सगळं आपण बाहेर काढू. नक्कीच. आता बुवा बाबांचा विषय आलाय म्हटल्यानंतर एक व्यक्तीवरती बोलणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते म्हणजे अशोक खरात. अशोक खरात बद्दल काय वाटतं तुम्हाला? तोच विषय आहे ना, बुवा मी त्यालाच म्हटलो ना. लक्षात घ्या तुमची की कधी तिकडे जाणं वगैरे झालंय का? ते अहो असल्या डुकरांकडे मी जाईन का? मी फक्त माझ्या आईवडिलांच्याच पाया पडतो. मी देवाला सुद्धा 2 नंबरला ठेवतो आणि मला जितकं भविष्य कळतं ना तितकं कोणाला कळत नाही. मला 6वा सेन्ससुद्धा आहे. मी माझ्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बघतो आणि ते मी करून दाखवीन. कारण मी ज्याही माणसांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बालपणापासून किंवा 3-3 पिढ्यांचे आमचे संबंध आहेत काय, ती घराणी फार मोठी आहेत. हे आता राजकीय नेते जे सो कॉल्ड झाले ना, हे सगळे पीठ मागे होते. पीठ मागे, भीक मागे. नक्कीच. आता हे सगळं होत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही म्हटलात की तुमच्या पत्नींना तुम्ही काहीही करून महिला मुख्यमंत्री पहिल्या होऊन दाखवणार, बनवून दाखवणार आहात. पण त्यासाठी एकतर तुम्हाला पक्ष स्थापन करावं लागेल किंवा मग शिवसेनेत जावं लागेल. काय करणार दोन्हीपैकी? 2 पैकी एक त्याचा निर्णय जो आहे, अभी तो पार्टी शुरू हुई है. त्या पार्टीचं नाव काय असेल? माझ्या हां? ABSS हे नाव आहे आणि कागदोपत्री याचं माझ्या वकिलांच्या माध्यमातून निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याशी कागदोपत्री सगळं चालू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी खर्चिक असतात. त्यामुळं ते ज्या दिवशी करू आपण त्यावेळी सर्व पत्रकार बंधू भगिनी महाराष्ट्रातल्या ओपनिंगच्या सेरेमनीला येतीलच. पण बऱ्याच गोष्टी आता होणार आहेत. जसा उन्हाळा वाढत चालला आहे तसं अभिजित बिचुकलेज हॉटनेस शुड बी गोईंग ऑन इन फ्युचर. ABSS चा अर्थ काय, पण फुल फॉर्म काय आहे? अखिल बहुजन समाज सेना, ABSS. तिकडच्या पक्षातला उठतो, तिकडच्या पक्षात जातो, मग त्याचा कार्यकर्ता त्याचं मनसुबे काय असतील ह्याचा कुणी विचार करत नाही. कार्यकर्त्यांनी नेहमी सतरंज्या उचलायच्या, चमचे म्हणून राहायचं. ह्या गोष्टींपलीकडं अभिजित बिचुकलेंच्या घरी कार्यकर्त्यांना माणुसकीची भावनेनं त्या ठिकाणी वर्तणूक आणि वागणूक दिली जाईल. त्यांना येणाऱ्या काळामध्ये चमच्या अशा पद्धतीने नाही वागावं लागणार. आणि जे जे डे 1पासून माझ्याबरोबर असतील ते 2029ला जेवढे ताकदवान लोक येतील आणि एकनिष्ठ त्यांना सांगणार आहे की बाबा फुटाफुटीचं राजकारण करू नका. कारण काय माहिती आहे का, कन्सिस्टन्सी जर असेल ना तरच तुम्ही मोठे होता. जे एकनाथरावांना जमलं त्या अजित पवारांना जमलं का? त्यामुळं दरवेळेला असं नको व्हायला की एकनाथराव फुटले म्हणून आम्हीही फुटू. आता तो कोणतरी चड्डा का कोणतरी आहे ना, हां, तोही फुटला. म्हणजे काय यांच्या मानसिकता इतक्या खाली गेलेल्या आहेत. आणि भारत देशातल्या बहुवान काय म्हणू की भारत देशातले मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल्स यांना गुलामगिरी खूप आवडते. बघा ना, गुलामगिरी तुम्ही केली, मुघलांची केली, इंग्रजांची केली आणि त्या काळात ज्यांनी गुलामगिरी केली तेच लोक आता राजेशाही थाटात जगतात. इमानी लोक कुठे आहेत? भगतसिंग कुठे आहेत? सुभाषचंद्र बाबू कुठे आहेत? सुभाषचंद्र बाबू आपले कुठे गेले? भगतसिंग गेले. मग हे लोक कुठे गेले? छत्रपती शिवाजी महाराज, कितीतरी लोकांनी त्यांच्याबरोबर गद्दारी केली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारत देश हा सर्व गुणसंपन्न सकल संपन्न देश आहे. भारत माझा देश आहे, ह्याच्यावरती मला अभिमान आहे. पण भारतातल्या मॅक्झिमम लोकांची मेंटॅलिटी ही गुलामगिरीची आहे. त्यामुळं त्या लोकांच्या मेंटॅलिटीबद्दल मी बोलणं हे मला चुकीचं वाटतं. मी माझ्याबद्दल बोलतो. मी ज्या आदर्शांना मानत आलो बरोबर,
त्या आदर्शांच्या अनुषंगानं मी माझं जीवनमान पुढं जगत राहणार आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील, ज्योतिबा असतील, राजश्री शाहू महाराज, त्यांच्यासारखा तर राजा होणे नाही. हे जे समाजकार्य जे झालं सुरू, ते त्यांनी सुरू केलं. राजा सयाजीराव गायकवाड असतील. पण काही लोकांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर स्वतःची पोटच भरण्यासाठी घेतला. काय केलं शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी? काही केलं नाही. एक लक्षात ठेवा, त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती भीक मागितली, पोटं भरली. बरं, आता हे सगळं सुरू असताना आणखी एक राज्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मराठी सक्तीचा. मुंबईमधल्या भैया लोकांना वाटतं की मुंबई आमच्यामुळे चालतीये आणि ते मराठी बोलायला कुठेतरी धजावत नाहीत आणि असं सगळं सध्या सुरू आहे. तुम्हाला मराठी सक्तीबद्दल काय वाटतं? हा विषय पाठीमागं जेव्हा झाला तेव्हाही मी तेच बोललो होतो. मराठी ही माझी पहिली मातृभाषा आहे, कारण मी महाराष्ट्रात जन्माला आलो. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन हिंदी हिला राष्ट्रभाषेचा दर्जा असल्यामुळं ती आपल्या भारतामध्ये चालते. आणि मला असं वाटतं की तुमचं नॉलेज लोकांपुढं आणण्यासाठी माध्यम म्हणून आपण भाषेकडे बघतो, तर तुम्ही सर्व गुण संपन्न व्हा. तुम्ही कुठली भाषा बोलता याला तितकंसं महत्त्व मला वाटत नाही. पण जर कुणी बिहारी किंवा युपीवाला जर माझ्या मराठी माणसांच्या अंगावर येणार असेल, तर मग मी त्यांना सोडणार नाही आणि संविधानिक भाषेमध्ये त्यांना खडसावून सांगेन. कारण मुंबईवरती जितका इतर कुणांचा अधिकार असेल त्याच्याहीपेक्षा शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून मुंबईवरती माझा जास्त अधिकार आहे. आणि वरळी लढल्यामुळं तिथं 100% माझा अधिकार आहे. माझे चाहते मुंबईमध्ये भयान आहेत, म्हणजे ते सगळेच आहेत, यूपी, बिहारी, राजस्थानी, आणि सगळ्यात मोठा जास्त टक्का माझे मराठी बांधव. त्यामुळं माझ्या मराठी बांधवांना कमी कुणी लेखू नका. पण दुसरीकडे आणखी एक, जेव्हा जेव्हा तुमच्या बातम्या सुरू होतात किंवा असं काहीतरी इलेक्शन लागतं, तुम्ही कुठेतरी उभे राहता, तेव्हा सातत्यानं एक असं म्हटलं जातं की अभिजित बिचुकले हे सगळं कशासाठी करतात किंवा हे सगळं प्रसिद्धीसाठी करतात, असं म्हणून एक वारंवार तुमच्यावरती बोलणारे काही लोक आहेत. त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खरंच हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी करता का? जर मी प्रसिद्धीसाठी करत असेल आणि मला ते सोपं जात असेल तर त्यांनी करून बघावं. त्यांच्या घरी कुत्रा मीडियावाला जाणार आहे का कुठला बघा? बिलकुल जाणार नाही. बरोबर. अहो, गल्लीतले कुत्रे त्यांना विचारत नाहीत. आमचे सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी हे फार हुशार असतात, मोठमोठे चॅनल आहेत, हे त्या अभिजित बिचुकल्यांकडं काय काही येतात? तर त्याचं उत्तर चॅनलवाल्यांच्या त्यांच्या वरच्या लेवलला माहिती आहे. कारण अभिजित बिचुकले हा व्यक्ती जो आहे तो संविधानवादी, हिंदुत्ववादी आणि सगळ्या विचारांना घेऊन महाराष्ट्र धर्म सांभाळणार आहे. कधीही मी एका जातीबद्दल बोललो नाही. मी कुठल्याही जातीबद्दल अपशब्द काढलेले नाहीत. मी एखाद्या व्यक्तीला ठणकावून बोललो आहे, बरोबर. आणि का बोललो? तर तो चुकीचा वागला म्हणून. बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही म्हटलात की पक्ष स्थापन करणार आहात वगैरे, कधीपर्यंत हे सगळं होणार आहे? वा, हा प्रश्न आत्ताच्या आपल्या ह्या बाईटमध्ये खूप सुंदर होता. येणाऱ्या दिवाळीपर्यंत हे चित्र होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सादरीकरण होईल आणि त्याची एक मोठी सभा घेऊन तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करून एक भोजनाचा कार्यक्रम करू आणि महाराष्ट्रामध्ये नवीन पक्ष डॉक्टर अभिजित बिचुकले यांचा उदयाला येणार आहे. सध्याचे कुठले जे एस्टॅब्लिश जे कुठले नेते वगैरे आहेत त्यांना कुणाला आमंत्रण असणार आहे का पक्षाला? नाही, या गोष्टी आत्ता इतक्या लवकर नको बोलायला, बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी होतील. मीनवाईल जे आता विधान परिषदेचं चाललंय त्याच्यामध्येही सगळ्या गोष्टींना राजकारणामध्ये वाव असतो. असं नाही आहे की ते मी म्हणेल तेच होणार आहे. मी म्हणेल तेच होणार आहे, पण काही कालांतरानंतर आता सगळ्या गोष्टींना वाव आहे. कारण एकनाथरावांचं कार्य तसं वाखणण्यासारखं आहे आणि कार्य म्हणून ॲज अ CM म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. पण BJP आणि देवाभाऊनी एकनाथ शिंदेंवरती सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतो आपण ते अपमानजनक त्यांना वागणूक दिली. कारण जी महाराष्ट्रामध्ये सत्ता त्यांची आली तेव्हा चेहरा मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावांचा होता, पण त्यांना आणखीन 1-2 वर्ष त्यांनी दिली नाहीत. साताऱ्याच्या माणसावर कुठेतरी थोडासा अन्याय झाला. नक्कीच, कारण जी सत्ता त्यांच्याकडे आली त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं सुद्धा विचार करावा. हे त्यांचे मंत्री बोलत नाहीत, मग त्यांची काय मजबुरी आहे? कमीत कमी 2 वर्ष तरी एकनाथरावजींना मिळायला पाहिजे होती, नको का मिळायला? जेव्हा त्यांना गरज होती, जेव्हा उद्धव ठाकरेंना संपवायचं होतं तेव्हा गोड बोलून त्यांना नेलं आणि तेव्हा त्यांना 2.5 वर्ष
मुख्यमंत्री केलं. हां, मग गरज सर्व वैद्य मोरो असंच झालं ना. जो चेहरा वापरला गेला तो चेहरा पुढं 2.5 वर्ष का नाही? म्हणजे मी जे बोलतो हे सर्वसमावेशक बोलतो. एकनाथराव चांगले आहेत तर चांगले आहेत, जिथं चुकले तिथं मी तासलं होतं त्यांना. बघा तुम्ही पहिल्या बाईट माझ्या. पण मुख्यमंत्री म्हणून राज्यातल्या सगळ्या जनतेला कसं एकोप्यानं ठेवावं हे जास्तीत जास्त शिकायला मिळेल ते एकनाथरावांकडून. तर आता आत्ताच्या घडीचा एक खरंच शेवटचा प्रश्न घेऊयात, पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पण सध्या राज्यामध्ये भोंदूबाबांचा सुळसुळाट झालाय. 8 दिवसात 8 वेगवेगळे भोंदूबाबा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पकडले गेलेले आहेत आणि खूप वाढलंय सगळं. हे सगळं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण किंवा सुशिक्षित लोकांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, संपूर्ण देशापुढे एक उदाहरण सेट करतो. पण आपल्याकडे हे सगळं खूप वाढलंय आणि बहुतांश वेळा या सगळ्यांना अधिकारी, नेते मंडळी या सगळ्यांचं पाठबळ मिळतं असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार आहात? तुमचं फॅन फॉलोईंग खूप आहे, तुम्हाला मानणारे लोक आहेत, तुमच्या शब्दाला मानणारे लोक. पहिला जो शब्द येतो की भोंदू, तर भोंदू म्हणजे काय की जो फक्त इकॉनॉमिकल विचार करतो, पैसे देणं आणि घेणं. तर भोंदू बाबा हा वेगळा असतो. त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्या महिला अडकल्यात, त्यांचं आपण गुपित बाहेर काढूच सगळ्यांचं. तर ह्या महिलांचं त्या भोंदू बाबाचं जे नाव घेतलंच गेलं तर हे किती महिला तिथं हसत मुखानं गेल्या आहेत. आणि ते भोंदू नाही आहे तर ते अ काइंड ऑफ सेक्स रॅकेट आहे. ते काइंड ऑफ सेक्स रॅकेट म्हणतात त्याला, भोंदू नाही. भोंदू कोण आहे? जो पैसे घेतो, जो काहीतरी वस्तू देतो, तो महिलेच्या हाताला हात लावत नाही. पटलं? तर हे सेक्स रॅकेट दाबायचं काम त्याच्यामध्ये गुंतलेल्या महिला करत होत्या आणि करतायत. त्या शिंदे गटात सुद्धा आहेत आणि वहिनींच्या गटात सुद्धा आहेत. हे लक्षात ठेवा. योग्य वेळेला हे सगळं बाहेर आणू आपण, कारण समानतेचं युग आहे ना. तर पुरुषांना जर शिक्षा होते तर असं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाबाबरोबर त्याचे पाय धरून, छत्र्या धरून, त्याचं काय ते कुठलं काय पितात त्यांचं जाऊन, तर त्यांची सगळी नशा काढली पाहिजे. त्या महिलाही जेलमध्ये पाहिजेत. मग त्या शिंदे गटातल्या असतील नाहीतर वहिनींच्या गटातल्या असतील. नक्कीच माझ्याबरोबर अभिजित बिचुकले होते. त्यांनी जे काही आता सांगितलेलं आहे की ते लवकरच एक पक्ष स्थापन करणार आहेत. या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नींना पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न वगैरे करणार आहेत. मात्र आत्ता जे काही विधान परिषदेवर त्यांना घेण्याच्या बाबतीत चर्चा सुरू आहेत, या चर्चांवरती आपण विचार करू असं सध्या तरी ते म्हणतायत. सध्या तरी त्यांना स्वतःचा पक्ष काढण्यामध्ये जास्त रस असलेला दिसून येतोय. त्यामुळे विधान परिषदेच्या ज्या नावांवरती अजूनही एकमत झालेलं नाहीये किंवा जी नावं डिक्लेअर केलेली नाहीयेत, पुढच्या 1-1.5 दिवसांमध्ये ही नावं डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विधान परिषद नेमकं कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर अभिजित बिचुकले यांचा हा जो कोणी नवीन पक्ष येणार आहे, या पक्षासाठी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा एक्साइटेड असलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.